ठाण्यातल्या कळवा भागात शिवसेनेच्या शाखेवर काल संध्याकाळी अज्ञातांनी अचानक हल्ला केला। दगड, विटा आणि काचेच्या बाटल्या फेकल्या। शिवसेनेच्या शाखेवर हा हल्ला करण्यात आला आणि शिवसैनिकांनी सुद्धा या हल्लेखोरांना मग चोख उत्तर दिलं, त्यांना पळवून लावलं। मध्यरात्री पुन्हा याच शाखेवर अज्ञातांनी मात्र पुन्हा हल्ला केलेला। तर ठाण्यामधून आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। ठाण्यामधल्या कळवा भागामध्ये शिवसेनेच्या शाखेवर काल संध्याकाळी अज्ञातांनी अचानक हल्ला केलेला। दगड, विटा आणि काचेच्या बाटल्या शाखेवर फेकलेल्या होत्या। तेव्हा शिवसेनेच्या शाखेमध्ये जे कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा या हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिलं, त्यांना पळवून लावलं। मात्र मध्यरात्री पुन्हा याच शाखेवर अज्ञातांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय। शुभम कोळी आमचे ठाण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। शुभम, काय नेमकी सगळी घटना घडली आहे? रात्री सुद्धा पुन्हा या शाखेवर अज्ञातांनी हल्ला केला, काय नेमकं कारण समजतंय? निश्चितच पाहिलं तर काल सायंकाळची ही घटना आहे। कळवा पूर्व येथील ही शिवसेनेची शाखा आहे आणि त्याच परिसरामध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे। कळवा पूर्व आनंद विहार हा संपूर्ण एक उच्चभ्रू परिसर आहे आणि त्याच ठिकाणी असणारी ही शिंदेच्या शिवसेनेची एक शाखा आहे। त्या शाखेदरम्यान जे आहे ते काही कार्यकर्ते ज्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस काही अज्ञात व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी पूर्वतयारी करून जे आहे ते आले होते। आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये काही गोण्या देखील आपल्याला दिसून येत असतील। त्या गोण्यामध्ये काही काचेच्या बाटल्या आहेत आणि त्या बाटल्यामधून जे आहेत ते गोणींमधून जे आहेत ते काचेच्या बाटल्या थेट त्या शिवसैनिकांमध्ये फेकून मारताना आपल्याला दिसून येत असतील। तर त्यांच्या हातामध्ये काही 10,000 शस्त्र देखील आपल्याला दिसून येत असतील आणि ही सर्व पूर्वतयारी करून जे आहे ते हल्लेखोर त्या शाखेवरती आले होते आणि त्या शिवसैनिकांवरती असेल किंवा त्या शिवसेनेच्या शाखेवरती आहेत त्यांनी हा पूर्ण हल्ला जो आहे तो चढवलेला आहे आणि त्यानंतरच त्या शिवसैनिकांनी देखील प्रतिक्रिया देत त्या अज्ञात हल्लेखोरांना जे आहे ते त्या ठिकाणावरून पळवून जे आहे ते लावलेलं आहे। आणि ही संपूर्ण घटना ताजी असताना त्या अज्ञात हल्लेखोरांनी जे आहे ते पुन्हा एकदा रात्री त्या शिवसेनेच्या शाखेवरती धाव घेतली आणि दगड आणि विटांनी जे आहे ते त्या शिवसेनेच्या शाखेवरती दगडफेक केलेली आहे। आपण स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकतो की त्या शाखेचं जे शेटर आहे ते खालून पूर्णपणे तुटल्याचं आपल्याला दिसत असतील। तर शाखेच्या संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत आपल्याला दगड असतील, विटा असतील, ज्या प्रकारे त्यांनी हल्ला केलेला आहे ते संपूर्ण त्या ठिकाणी दिसून असतील। तर काही शिवसेनेचे झेंडे देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून असतील। हल्ल्याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता वातावरण निर्मिती झाल्याचं पाहायला मिळतंय। ठीक, शुभम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।